15 एप्रिल आत्मविश्वास, स्टाईल आणि धाडसाची ओळख मंदिरा बेदी. 15 एप्रिल 1972 एक मुलगी जिने फक्त अभिनयच नाही तर समाजाची चौकटी मोडून नवी ओळख निर्माण केली. टीव्ही पासून क्रिकेट अँकरिंग पर्यंत, साडी पासून फिटनेस आयकॉन पर्यंत, मंदिरा बेदी एक अशी स्त्री जिने स्वतःच्या नियमावर आयुष्य जगलं. पंधरा एप्रिल 1972 कोलकाता येथे जन्म झाला मंदिरा बेदींचा. एक सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंब, शिस्त, शिक्षण आणि संस्कार यांच्यात त्या वाढल्या. लहानपणापासूनच त्या कॉन्फिडंट आणि आउटस्पोकन होत्या. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं सेंट झेवियर कॉलेज मुंबईत. सुरुवातीला त्यांनी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम केलं, पण मग मात्र क्रिएटिव्ह फील्ड मध्ये होतं आणि मग त्यांनी घेतला मोठा निर्णय अभिनय क्षेत्रात येण्याचा. 1994 साली शांती या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ही भारतातील पहिली डेली शो होती आणि ती सुपरहिट ठरली. शांती या पात्राने मंदिरा बेदी यांना घराघरात पोहोचले. टीव्हीवर यश मिळाल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या आयकॉनिक चित्रपटात त्यांनी छोटा पण लक्षात राहणारा रोल केला. हा चित्रपट आजही क्लासिक मानला जातो. शांती हा शो म्हणजे त्यांच्या करिअरचा फाउंडेशन. एक मजबूत स्वतंत्र महिला हा रोल त्या काळात खूप वेगळा होता. कौन सी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेत त्याने निगेटिव्ह रोल केला. त्यांचा हा अवतार प्रेक्षकांना सरप्राईज करणारा होता. 2003 दरम्यान त्यांनी क्रिकेट होस्टिंग केलं. साडी घालून क्रिकेट अँकरिंग हा कन्सेप्ट खूप व्हायरल झाला. त्या भारतातील पहिल्या फिमेल स्पोर्ट्स प्रेझेंटर्स पैकी एक बनल्या. CID मध्ये त्यांनी इन्स्पेक्टरचा रोल केला. त्यांचा स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट लुक या शो मध्ये खूप आवडला. साहो या बिग बजेट चित्रपटात निगेटिव्ह रोल साकारला. हा रोल त्यांचा वेलसेटिलिटीचे उदाहरण आहे. मंदिरा बेदी फक्त अभिनेत्री नाही, त्या एक फिटनेस आयकॉन देखील आहे. त्यांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. त्यांनी 1999 मध्ये लग्न केलं राज कौशल यांच्यासोबत. त्यांना एक मुलगा आणि एक दत्तक मुलगी आहे. 2021 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता, पण त्यांनी हार मानला नाही. त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि आयुष्य पुढे नेत राहिल्या. मंदिरा बेदी यांची लेगसी म्हणजे कॉन्फिडन्स, करेज आणि चेंज. त्यांनी स्टेरिओटाइप सोडले आणि स्वतःचा मार्ग तयार केला. 15 एप्रिल हा दिवस आहे एका अशा महिलेचा जिने स्वतःच्या बळावर यश मिळवलं. मंदिरा बेदी या फक्त अभिनेत्री नाहीत, त्या एक इन्स्पिरेशन आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून तुमचं मत नक्की सांगा. आणि अशा भन्नाट स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.